आता एकंदरीत हा जो हल्ला झाला होता त्यामध्ये जी कॅज्युअलिटी झाली म्हणजे 58 लोक मारली गेली आणि 166 167 लोक जखमी झाली होती. तर आता अनाऊन्समेंट तुम्हाला ऐकायला येत असेल ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण एक विष्णू झेंडे नावाचे अनाऊन्सर होते, त्यांची शिफ्ट होती. तर इथे ना प्लॅटफॉर्मवर अनाऊन्सर्स असतात ना, त्यांच्यासाठी एक प्रकारे ही सिस्टम केलेली आहे की हे जे 6च्या 6 प्लॅटफॉर्म आहेत ना ते त्यांच्यासाठी विजिबल असावे, जेणेकरून काही गोष्टी घडतायत ते त्यांना अनाऊन्स करता येतील. तर विष्णू झेंडे यांनी आवाज ऐकला आणि एकंदरीत त्यांना या सर्व गोष्टी दिसत होत्या आणि ते सर्व या गोष्टी आहेत ना 50 ते 100 फुटावरून पाहत होते. आणि ज्या वेळेला ह्याच रस्त्यावरून ती दोघं जण हत्याकांड घडवत होती त्यावेळेला विष्णू झेंडे सर वर होते आणि ते सतत अनाऊन्स करून जो गदारोळ झालेला त्यावेळेला हे जे सर्व प्रवासी होते ना त्यांना गाईड करत होते. आता त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे कदाचित माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तिकडे लोकेशन. तर बघा हे असे इथे ऑफिसेस आहेत. या ऑफिसेसमधलं एक ऑफिस अनाऊन्सरचं पण आहे आणि हे असे 6च्या 6 प्लॅटफॉर्म विजिबल असतात अनाऊन्सरला. त्यामुळे अनाऊन्सर ते पाहून ना प्रत्येकांना सतर्क करत होते की इकडून जाऊ नका, इकडून दहशतवादी येत आहेत वगैरे अशा सर्व गोष्टी. त्यामुळे खूप कमी कॅज्युअलिटी झाली आहे. तसं अनाऊन्सरचं काम आहे ना खूप कमी लोक नोटीसमध्ये घेतात, पण विष्णू झेंडे सरांचं काम नोटीसमध्ये आलं आणि त्यांच्यामुळे खूप कमी लोकांना हानी झाली आणि ते लोक फ्रस्ट्रेट होऊन दोघं जण 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून मधल्या ब्रिजवरून पलीकडच्या साईडला निघून गेले. बाकी आता मी बाहेर का आलो माहिती आहे का, इथे टॅक्सी स्टँड जवळ आलोय, कारण जे कसाबानी त्याच्या पार्टनरने टॅक्सी पकडली होती आणि त्याच्यानंतर जो ताज लिओपोल्डचा जो गट होता त्यांची टॅक्सी होती ना, त्या दोन्ही टॅक्सीबद्दलच्या काही इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत त्या आधी तुमच्याबरोबर शेअर करतो, परत इकडे येऊ. तोपर्यंत टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव.